नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर बैलगाडा शर्यत या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण एक सुंदर असा बैल पिस्टन 2211 छत्रपती संभाजीनगर मध्ये नुकतंच 4 दिवसापूर्वी त्याचं आगमन झालेलं आहे आणि बघू शकता मित्रांनो, नवीन जोशात पळण्यासाठी तो सज्ज आहे. तसेच आपल्यासोबत आहे चंदन भाऊ चव्हाण आडू छत्रपती संभाजीनगर. या व्यक्तीला एक टॉपचं नियोजन करता व सुट्टी मेकर म्हणून ओळखलं जातं. संबंध छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर महाराष्ट्रभर त्यांचं नाव प्रसिद्ध आहे. आजपर्यंत बरीचशी नामांकित बैल घडवली, बरीचशी नामांकित बैल सांभाळलीत पण, आणि जी बैल आपल्या दावणीला आलीत त्या बैलांना टॉपचे नियोजन करून गुलाल करून सुखरूप आपल्या मालकाच्या दावणीला पाठवलीत. तर चला बघूया. नमस्कार दादा. नमस्कार. कसं येणं झालं पिस्टनच्या आपल्या दावणीला? हे मित्रपणा आणि मैदान आपले चांगले लागले इकडं, त्याच्यामुळे आपण बैल बोलून घेतला. कसं झालं नियोजन? नियोजन काय टॉपच नियोजन. हा, इकडे येण्याचं नियोजन कुणी केलं, कसं झालं? मी आणि किशोर भाऊ, हिंदकेसरी ड्रायव्हर. हिंदकेसरी किशोर ड्रायव्हर, छत्रपती संभाजीनगर. हो. का वाटलं की पिस्टन आपल्या दावणीला यावा? लोक म्हणत होते बैलाला काय होणार नाही आता, पण मी बैलाच तुम्हाला उद्याच समजणार काय होणार आहे काय नाही. विश्वास आहे? विश्वास आहे. आणि बैल पळतो, तो आदत वयापासून बैल पळतो. काय सांगता येईल पिस्टन बद्दल? त्याच सांगायचं म्हणजे शब्दच नाही, आता काय बोलता येत नाही. आखीव रेखीव आणि मजबूत बांधा. मजबूत बांधा. ते म्हणतात ना मित्रांनो, देवाने फुरसतीत घडवलेला हा बैल. खरंच मालक स्वतः समजा माझ्या इथं सोडून रडत गेला. माझ्या जिंदगीत दुसरा घरी म्हणी की बैल इथं सोडलं. बघा मित्रांनो, विश्वास. खरंच देवाने फुरसतीत घडवलेला हा बैल आहे मित्रांनो. शरीर बघितलं तर जसं काही एक घोड्यागत शरीर आणि सुंदर. अगोदर जाणूया मित्रांनो, चंदन भाऊ चव्हाण हे कोण? भाऊ, आपल्याला नाद कुठून लागला, कशी सुरुवात झाली आपल्या नादाची? माझं समजा 2010 पासून चालू झालं. म्हणजे आमच्या गाववाले खेळत होते, गाववाले पूर्ण सगळे हे. मी छोटस वासरू आणलं होतं 15,000चं, पण असं वासरू निघलं ना, पहिल्याच वासरानं पहिल्याच खेळात गुलाल केला. तेव्हापासून थोडा नाद लागला. त्याच्यानंतर मग गाववाल्यानं थोडा विरोध केला. त्याच्यानंतर मग आपल्या बैलानं आपलं साध्य करून दाखवलं. चंदन चव्हाण हे नाव कुठून उजेडास आलं? कोणत्या मैदानापासून सुरुवात झाली? चंदन चव्हाण खातगाव शेकंडला. हा, बदनापूर. कोणत्या बैलापासून सुरुवात झाली? मोतीपासून. काय सांगता येईल मोती बद्दल? आज मोती आपल्यात हयात नाही मित्रांनो. मोती सारखा बैलच होणे नाही आज समजा म्हणत असते, पण ते देव आहे ते बैल. पण मी बंदीत आलो होतो, पण तसा बैल माझ्याकडे होणार नाही कधीच. आज मोतीची आपण आठवण काढताय, काय सांगता येईल मोतीची कशी आठवण की मोती कधी विसरू शकत नाही? मोती जिथं जाईल तिथं एकाच पल्ल्यात नंबर करत होता, आणि मी जर नंबर केला तर समोरचे बैलावाले माझा नंबर असल्यावर त्यांचा नंबर असल्यावर बी दुसरा फेरा काढत होते. त्यांना माहित होतं 10 मिले काढतो, असा बैल होता. आणि आपल्याला सपोर्ट करणारे विठ्ठल बापू आणि किशोर भाऊ. आपण किशोर ड्रायव्हरचा खूपच मोलाचा वाटा आहे. नाही लय, म्हणजे मी लहान होतो, मला कळत नव्हतं, तेव्हापासून किशोर भाऊ आणि विठ्ठल भाऊ सांभाळून घेतलेला. आज नियोजन करता भाऊ, बरेचशा टॉपच्या बैल आपल्याकडे उतरतात. नियोजन काय बघून केलं जातं? नियोजन कसं आपलं? आपण नियोजन जे करतो ना, तर आपण पोटच्या पोरासारखं करतो सगळं. लक्ष आणला होता 40-40, त्याला 35 किलो बदाम खाऊ घातले होते. किती? 35 किलो 1.5 महिन्यात. आज लक्ष मित्रांनो महाराष्ट्रभर नाव करतंय. ज्यावेळेस आपल्याकडं आला होता, कशी झाली होती सुरुवात नेमकी? सुरुवात आला बैल थोडा हे झालेला होता, बैलाला चालता येत नव्हतं. म्हणजे असं सोडला ना बैलाला चालता येत नव्हतं, पण बैलाला आपण 10 दिवसात क्लिअर केला. 10 दिवसात क्लिअर करा आणि 15व्या दिवशी एक नंबर केला आपण. एक आवर्जून प्रश्न विचारेल भाऊ तुम्हाला. बरीचशी बैल मी बघतो तुम्ही आणता, नेमकं काय स्ट्रॅटेजी असते? काय नेमकं बैल तिकडून आलेला
समजा पळणं कमी झालं किंवा काय, बैलात नेमकं काय सुधार केली जाते आपल्याकडे आल्यावर? बैलाचं त्यांचं कसं असतं, नुसतं निव्वळ 24 तास हिरवं खाऊ घालायचं, हे खाऊ घालायचं ते नाही चालत. सुका खाऊ घालायचं आणि गोबा तर चालतच नाही कोणता खाली. हा. हा, बैल फक्त काळ्या मातीवर पाहिजे, मॅट पण चालत नाही. मॅटीवर तर बैल पार हे होतो. बैल आणला लक्ष एका दाव्यावर ठेवला आणि या बैलाचं पण तसंच करणार. काय वैशिष्ट्य असतं, काय बदल होतो मॅटीत आणि मातीत राहण्यात बैलात? मॅटीचं काम कसं आहे, लघवी सोसत नाही. हा. ही लघवी डायरेक्ट छातीला जाती वर बैल बसल्यावर. हा. मग छाती त्याच्यामुळेच भरती जास्त इन्फेक्शन होतं ना. इन्फेक्शन होतो. हो. आणि मॅटी वापरायलाच नाही पाहिजे, ही फक्त गाडी त्याच्यात एवढ्या. आता चाऱ्याचं बोलले भाऊ तुम्ही, चाऱ्याचं काय काय नियोजन केलं चाराचं पाहिजे सुका चारा, चांगला बैल ठेवण्यासाठी? सुका चारा जास्त. ज्वारी कडबा. हो, ज्वारी कडबा. हिरवा द्या ना, 2 टाइम द्या हिरवा, पण सुका चारा पण पाहिजे. अजून काय काय केलं पाहिजे एक बैल मजबूत बैल ठेवण्यासाठी? काय आणि केलं पाहिजे? आपल्या भागात जेवढा दूध, तुम्हाला तर माहिती आहे, हो. दूध आपल्या इकडे दूध बदाम, त्याच्यामुळे आपले बैल पळत. दूध किती प्रमाणात दिलं पाहिजे एक बैलाला? आज 3-4 पिस्टन सारखा लिटर. बैल आपल्या 3-4 लिटर. एका टायमाला. हो, याला 3 लिटर आहे संध्याकाळी सकाळी. आणि बदाम जे सांगितले, बदाम कसे खाऊ घालायचे 250 ग्राम देतो दिवसाला? हो. अजून खुराकाची काय सांगते? खुराक नाही, आपलं घरचं बनवतो, विकतचं आपण काहीच घेत नाही. आज एवढा मोठ्या रकमेचा म्हणता येईल किंवा एवढ्या नावाजलेला बैल हो, आपल्या दावणीला येणं हे आपलं भाग्य आहे. हो. आज मोठी मोठी बैल तुम्ही सांभाळता. आज काय कसं मालकांचं काय प्रतिसाद आहे? मालकाचा प्रतिसाद म्हणे, मालक म्हणे बैल फ्रेश दिसतो म्हणे तुमच्या इथं आल्यावर. काय पिस्टन आपल्या दावणीला आल्यापासून कसा आहे मित्रपरिवारांचा आणि घरच्यांचा प्रतिसाद? लय लय म्हणजे माझ्या दावणीला माझ्यापाशी बैल नव्हता हा. लक्ष गेल्यापासून, हा. पण 4 दिवसात 700 ते 800 लोक आले. काय बैल वाटतं बघायला. ज्यावेळेस आपल्या दावणीला एवढी लोक भेट द्यायला येतात? आनंद होता, आनंद. खूप कसा आहे आनंद आनंद? होता. मला पण वाटतं की मी आहे अजून, मी संपलो नाही आणि मी काही पण करू शकतो. मित्रांनो, मी पहिलेच सांगितलं होतं की चंदन चव्हाण हे नाव छत्रपती संभाजीनगर मध्ये टॉपला आहे आणि टॉपला राहणार. कारण की मुख्य लक्ष्मीवर जे असलेलं प्रेम आणि मालकांचा जो विश्वास, जी बैल आपल्या दावणीला आली ती काहीच नाही, बैल आणि त्यांचं पण आपण काही घेतलेलं नाही, खर्च सगळं आपलाच. प्रेमापोटी. हो, प्रेमापोटी. बैल बनवून देणार, 1 नंबर बनवून देणार, बैल नंबर करणार, गुलालात बैल त्यांना जाणार, फक्त मित्रपणात आणि विश्वास असल्यामुळे. आजपर्यंत किती बैल आलेत भाऊ आपल्या दावणीला? लय बैल आले, 10 बैल आले, सगळे टॉपचेच आले. आता उद्या हिंद केसरी लाडू येणार मुंबईचा. हो. लाडू रविशेठ म्हात्रे यांचा का? हो. रविशेठ म्हात्रे यांचा लाडू, हो. तो सुद्धा आपल्याकडे येणार आहे बघा मित्रांनो. का असं एवढे एवढे बैल सांभाळायचे म्हटल्यावर खर्च खूप येत असेल ना? हो, येतो ना, खर्च एवढा येतो. खर्च पेलवलं म्हणजे? खर्च येतो, आपण पण काही कमी नाहीये. हा. आपण काय सुट्टी मेकर नाही, आपण घरचे पण चांगले. आपल्यात एवढे एवढे बैल सांभाळायचे, हे काय करता नेमकं आपण? शेती करतो. उद्योग शेती करून शेती कर घरच्यांचा कसा प्रतिसाद आहे या फुल नादाबद्दल? प्रतिसाद, काही विषय नाही. आई वडिलांना भरपूर नाद आहे. माझे वडील खेळायचे पहिले, हा. पण ड्युटीला लागले, हा. त्याच्यामुळे त्यांना हे केलं. आज किती बैल आहे आपल्या दावणीला? आपल्या बहिणीला आता हे दावणीला 3 बैल आले. हा. आपले 2 स्वतःचे छोटे. हा. हा खोंड आपला. हा खोंडे, आणि काय नाव नवीन सांगता घेतला येईल त्याचं कॉकटेल. त्याचं? कॉकटेल. हो. आणि कोणती कोणती बैल आली? बैल कोणती कोणती आली आपल्याकडं? आपल्याकडे मथुर आला. हा. मथुर कुठला आहे? मथुर संभाजीनगरचाच आहे, कन्नड तालुका. कन्नड. हा, फक्त माझ्या मित्रापाशी असतो सांभाळायला. हा. कसं आणि नियोजन झालं मथुरचं आपल्याकडे येण्याचं? आता त्याच्यात तेजा टाकला, हा. तेजा आणि मथुर आहे, हो. आणि बादल आणि पिस्टन. हे कधीच्या मैदानाचं नियोजन आहे? हे 18चं. 18चं. हो. पिस्टन बरोबर कोणता पळणार? हा, पिस्टन बरोबर कोणता पळणार आहे? बादल. बादल. हो. बादल कुठला आहे? बादल पण आपल्या राजूर गणपती नाही का, हा. तिथलचा आहे, हा. जालन्याचा. हा. पण माझ्या मित्रापाशीच असतो बैल, साताऱ्याला. मित्र कुठले आहेत? साताऱ्याचे. साताऱ्याचे. तुम्ही कधी आला इकडे? 3 दिवस झाले.
बैल आपल्याकडे असतो का? आता किती दिवस थांबायचे? आज चंदन भाऊ आहे आपल्यासोबत. कशी ओळख झाली, कसं हे मित्रप्रेम वाढलं? त्यांची आमची ओळख 5 वर्षा पाठीमागच होती. आम्ही एका पहिल्यात पळलेलो आहे. हा ते सातारला येतात. आम्ही 2-3 मैदान राहिलेलो पण. हा. आज बादल आणि पिस्टन 22-11 म्हटल्यावर हे लोकांचं स्वप्न आहे की या बैलात मला पळायचंय. आज आपल्या दावणीच्या बैलाचं आपल्याला पळायला योग्य भेटतंय कसं वाटतंय? ते बघून मला त्यांचं फोन बोलणं झालं आमचं. हा तर ती म्हणली करूया आपण गाडीचं नियोजन. हा. त्यावेळेस आम्हाला खूप आनंद झाला. हा. या बैलावर पळायला भेटतंय. हा. आमची लई इच्छा होती या बैलावर पळायची. हा. आम्ही पुसेगावचं मैदान कॅन्सल केलं हा. आणि इकडे आलो. आज दुसरा आहे का आपला वासरू? हा दुसरा आहे. काय सांगता येईल खासियत? खासियत नाही का, ज्या मैदानात तो राहतोच तो बैल. किती मैदानात झाली? आपण आणल्यापासून आदत होता. आदत मध्ये 15 मैदान राहिलेला आहे. हा. आणि दुसऱ्यात 2. आता इकडे झालेला जालन्यात पाठवलेला. आल्यानंतर कोरेगाव मध्ये राहिला. हा. आणि परवा दिवशी सीमेला मार खाला, गाडी आली आडवी. काय पळण्याचं वैशिष्ट्य सांगता येईल काय? बैल खाली कमी पळतो थोडा, पण समोर निकालात जास्त पळतो. आज दुसामध्ये मोठा माप. हा. कोणती जाते काय सांगते? म्हैसूर बेरड. म्हैसूर मध्ये. अजून काय खासियत आहे बैलाची? खासियत काय, बैल पळतो चांगल्यारीत्या बैल हा. पळतो. चांगला. खुराक वगैरे कसं असतं नियोजन? त्याला आता दूध चालू केले, जेव्हा दात लावला त्यापासून सकाळी 2 आणि संध्याकाळी 2 लिटर दूध चालू केले. बाकी बुलेट राजा आहे, हा. पैलवान कट्टा हा. चालू. आज एवढा मोठा बैल स्वभावाला कसा आहे? सबोला शांत होता. आता दात लावल्यापासून बैल सगळ्यांनाच मारायला लागलाय. हा. आधी मग कोण पण त्याला सोडत होतं, एका कासऱ्यावर राहत होता. आज एक चांगल्या दावणीला आज बैल आलेला आहे आणि चांगल्या नियोजनात पळणार आहे. किती दिवस राहील बैल इकडं? तर उद्याचं नियोजनावर ठरेल काय करायचं काय नाही. उद्याच एक मैदान हा. करायचंय आणि बैल थांबायचं की येऊन जायचं हे ते उद्या ठरेल. ठरवूया काय- उद्या. हा. चालतंय, धन्यवाद. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.